तर नमस्कार. जय शिवराय भावांनो सर्वांना. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवाळीच्या 7-8 दिवसाच्या सुट्टीनंतर आज जवळपास आपण तसं आलो आहे. आपण परवाच आलो आहे पुण्यामध्ये. 2 दिवस आपल्याला काय बुकिंग वगैरे भेटले नाही आणि थोडी कामं होती, त्याच्यामुळं आपण गेलो नाही मुंबईला वगैरे. लोकलसुद्धा काम नाही केलं. आणि त्यानंतर आज तारीख 29 आहे. संध्याकाळचे वाजलेत, दुपारचे 2:15 वाजलेत जवळपास. आणि आपल्याला एक बुकिंग भेटलेली आहे आता दायरीमधून 7 वाजताची आहे. जोगेश्वरीची बुकिंग आहे. रेट वगैरे एकदम चांगलं दिलेलं आहे, कारण 7ची बुकिंग असल्यामुळं नाईट अलाउन्स वगैरे आपल्याला लागू झाला आहे. त्याच्यामुळं बघू आता. इथून आलो आहे आपण रोजच्या जागी यशवंतनगरला. इथून आता एखादी नरे दायरी वगैरे काहीतरी बुकिंग भेटली तर लोकलची तिकडं घेऊन जाऊ, कारण आता ह्या टायमात कसं एमटी जायला परवडत नाही, कारण अंतर साधारण राहते 30-1 किलोमीटर. तर आता एखादी आपण इकडून बुकिंग घेऊन जाऊ. जवळपास कोथरूड, नरे, नांदेड सिटी वगैरे काही बुकिंग पडली आपल्याला, तर जाऊ तिकडले घेऊन. तर दिवाळीत भरपूर खर्च झाला. आता तुम्हाला माहितीच आहे, दिवाळीला तर कसं फॅमिलीसोबत घरी असतो, गावाला वगैरे आपण सगळेच. त्याच्यामुळं आता दिवाळीचे खर्च वगैरे भरपूर होतात. त्याच्यामुळं आता सगळं आपल्याला आलो आहे तर आता वसूल करायला लागेल. गाडीचं काम वगैरे झालं आपलं. थोडंफार इंटिरियरचं काम, जरा क्लिनिंग वगैरे केली होती गाडी आतून आपण. आणि याच्यात तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतं आहे का नाही तर मी एखादा व्हिडिओ बनवून टाकतो. कर्टन वगैरे घेतले आपण, ऑनलाईन मागवले ॲमेझॉनला. जरा चांगले दिसले कर्टन आपल्याला, कारण आता काय आलं, इथून पुढं आता उन्हाचा सीझन चालू झाला आहे. पाऊस पडतो आहे अजून, पण झालंच नाही. आता गरमी दिवसा जर करायचं म्हटलं तर मग गरमी भरपूर राहते. कर्टनमुळं काय होतं, ए सी आता कर्टन नसेल तर ए सी आपण 3 वर जरी लावलं तरी गाडी अजिबात चिल्ड होत नाही. कर्टनमुळं जरा फरक पडतो. जवळपास 25 ते 30% आपल्याला गाडी अजून थंड होते जास्त. ठीक आहे, पण कर्टनचे प्रॉब्लेम आहे. आपल्याला टोल नाक्यावर वगैरे चेकिंग असतं, तिथं पोलिसांच्या तिथं थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण बघू आता काय होते, कारण आता हे उन्हाचा त्रास सहन करण्यापेक्षा तो पोलिसांचा त्रास सहन केलेला बरा. नाही तर इथं ए सी 3ला जरी राहिला तर कस्टमरला तर काय गार लागत नाही, त्याला गरमच होतं. त्यांचं ठीक आहे, आता एवढं उन्हात तर काय, आता ते तरी काय करणार, आपल्याला पण गरम होतं. त्याच्यामुळं लावलं आहे आपण कर्टन. तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकतो कसं काय काय कर्टन बघा. तुम्हाला जर लागत असेल, घ्यायचं असेल तर यूट्यूबमध्ये आता ही जी व्हिडिओ टाकेन मी, त्याच्यात खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक वगैरे टाकतो मी. एकदा चेक करा, वाटला व्यवस्थित तर घ्यायचा असेल तर घ्या. डिझायर साठी आहे हा. जवळपास 2014 ते 2023पर्यंतच्या मॉडेलसाठी व्यवस्थित फिटमध्ये बसतो आहे चांगला. 4ही विंडोला येतो आहे, प्लस बॅकच्या काचाला पण येतो आहे पूर्ण. चांगलं हाईट वगैरे होऊन जाते चांगलं. तर बघू आता काय होतं. आपण आता इथून बुकिंगची वाट बघू, एक डायरी वगैरे जाऊ तिकडं. चालेल ना. आता पुढले अपडेट मग देतो मी तुम्हाला, काय कसं काय होते. आता मुंबईला आजचा अनुभव होता. आज 1-2 जणांकडून आला एक्सपिरियन्स असा की बुकिंग थोड्या पुन्हा मुंबईच्या कमी आहे. तिकडं पण काही जे सकाळी गेलेले पुण्यावरून मुंबईला, त्यांना पण बुकिंग अजून तरी पडलेले नाही. सकाळी त्यांचे पार 8-9ला ज्यांचे ड्रॉप झाले त्यांना पण अजून बुकिंग नाही. तर बघू आता काय होते. आता आज आपण गेलो तर आपल्याला तर चान्स नाहीच आहे आज पडायचा. उद्या पाठच पडन. ठीक आहे, जोगेश्वरीला ड्रॉप आहे, हाय चांगला एरिया आहे, तिथून आपल्याला पडायला चान्सेस आहेच आहे. सकाळीच पडतील शक्यतो. चालेल, मग पुढले अपडेट देतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे पिकअप लोकेशनला, वडगाव शहरीला. आता तुम्ही म्हणशान दायरीची बुकिंग होती आणि पिकअपला वडगाव शहरीला कसं काय. नेहमीप्रमाणे उबेरनी आपल्यासोबत आज पण स्कॅम केला. जवळपास 2 तास राहिले होते बुकिंगला आणि बुकिंग अचानक आपल्या ऑपॉर्च्युनिटी सेक्शनमधून गायब. माझ्या आलं लक्षात की बा इथून मागं पण आपल्यासोबत त्यांनी बऱ्याच वेळा असा स्कॅम केला आहे की रिझर्वेशनच्या सेटअपमुळं असे प्रकार घडलेत की बाबा उचललेल्या ट्रिपा पण अचानक गायब होतात. आता तुम्ही म्हणशान असं कसं गायब होतात, कस्टमर कॅन्सल वगैरे करीत असन. पण कस्टमर जर कॅन्सल करत असन तर आपल्याला अर्निंगमध्ये आपल्या दाखवतं तिथं कस्टमर कॅन्सल म्हणून येतं. पण तसा काही प्रकार झाला नाही आपल्यासोबत.
आणि त्याच्यामुळं मग नंतर बराच वेळ झाला, बुकिंग वगैरे काय दाखवलेच नाही. आणि मग वडगाव शहरीमधून आता 9:15चा पिकअप आहे. आता वाजल्यात 8:30. आपण आलो आहे आता इथं हायवेला थांबलो आहे. तर ट्रिप काय अजून ॲक्टिव्ह झाली नाही. जवळच आहे इथं कारगिल नगरमधूनच पिकअप आहे. त्याच्यामुळं आपण आता थांबलो आहे जरा 1-2 किलोमीटर अलीकडे थांबलो आहे कस्टमरच्या लोकेशनच्या. त्याचं बुकिंग ॲक्टिव्ह झालं आहे, एक्झॅक्ट लोकेशन कळत ना. तिकडं आतमध्ये गेलं वडगाव शहरी तिकडं कसं जागा नसते गाडी लावायला. इकडं हायवेला आपलं थांबलो आहे निवांत. तर बघू आता काय होते. उबेर दिवसेंदिवस हा प्रकार जास्तच होत चालला आहे त्याचा. आता त्याच्यावर पर्याय काहीच नाही, काहीच करू शकत नाही आपण. आता उबेरला किती जरी कॉल करून सांगितलं तर ते बोलतात कस्टमरनी कॅन्सल केले असन, असं केलं असन, तसं केलं असन. पण असं काही घडतच नाही. कस्टमर कॅन्सल केलेले आपल्याला डायरेक्ट डिटेल येते तिथं. बरं ठीक आहे, चालेल, बघू आता काय होते. कस्टमरला पिकअप वगैरे करू. बाकी मग आता पुढले अपडेट देतो मग तुम्हाला. तर मित्रांनो, आपला एअरपोर्टला ड्रॉप झाला आहे. साधारण आता वाजलेत 12:51. 3.5 तासात आपला ड्रॉप झाला. रोड वगैरे मोकळा होता त्याच्यामुळं काय ट्रॅफिक जास्त लागलं नाही, काय नाही. ड्रॉप लवकर झाला आपला. आता एअरपोर्टला बरेच नंबर होते त्याच्यामुळं आपण डायरेक्ट आता अंधेरी MIDCला आलो आहे. तर ठीक आहे, बघू आता इथून काय होते, कसं काय देतो मग पुढले अपडेट. तर मित्रांनो, आपल्याला आता रात्रीचे 3 वाजलेत. बुकिंग पडलेली आहे आता आपल्याला. पण कस्टमरचा जवळपास 35 मिनटं टाईम झाला आहे. पण काही कस्टमर अजून यायचं नाव घेत नाही. ठीक आहे, इथं बारमध्ये आहे, काहीतरी बार आहे इथं, गॅलेक्सी बार. आता ठीक आहे, आपल्याला डायरेक्ट ट्रिप पडलेली आहे त्याच्यामुळं काही विषय नाही. त्याच्यात वेट टाईम वगैरे भेटतोय आपल्याला. आणि असं काही परत गॅरंटी सकाळी लवकर पडायची नाही. त्याच्यामुळं आता बसले वाट बघत आपण कस्टमरची. कधी येतात ते बेवडे लोक काय ना. ठीक आहे, बघू, चला देतो मग अपडेट पुढले. आता बुकिंग आहे आपली 500ची आहे ती. ठीक आहे, आता काय होते, किती वेळात येतात, काय कसं बघू. ठीक आहे, चला ड्रॉप झाले तुम्हाला देतो अपडेट पुढले. तर मित्रांनो, रात्रीची आपली जी बुकिंग आपल्याला जी 500ची भेटली होती बेवड्या लोकांची, जवळपास 65 मिनिटं वेट केला आपण. पण बेवड्यांची काय दारू पिऊन व्हायना, त्यांचा काय तपास नाही. नंतर फोन उचलायचाच बंद केला त्यांनी, फोनच रिसिव्ह नव्हतं करीत. त्याच्यामुळं आपण ती बुकिंग मारली कॅन्सल. त्याच्यानंतर परत अंधेरी MIDCला आपला रेग्युलर ठरलेला अड्डा आहे तिथं येऊन थांबलो. नंतर परत एक 8 वाजताची रिझर्वेशन भेटली होती आपल्याला. कुर्लामधून वाकडची होती. झाला सीन असा, 6:45चा गजर लावून झोपलो जरा वेळ. आपण उठलो 6:45ला. त्याच्यानंतर उरकलो वगैरे, फ्रेश वगैरे झालो. आणि नेमका 1 तासभर राहिला होता की कस्टमरनी मारली ती बुकिंग कॅन्सल. रायडर कॅन्सल रिझर्वेशन. मग म्हटलं आता वाट लागणार आहे आपली. पण नशीब 10 मिनिटातच लगेच आपल्याला हिंजवडी एम्बेसी, त्या IT पार्कची पडली. एम्बेसी झोन ते नाही का वर विप्रोच्या तिथं.
तर मग ती बुकिंग घेऊन आलो. आपला ड्रॉप वगैरे झाला व्यवस्थित. ड्रॉप करून आपण तिकडून एमटी आलो भोसरीला. तिकडून काय बुकिंग वाजत नव्हत्या. रॅपिडोला वाजली एक भोसरीची, पण ती काही लागली नाही. आलो शेवटी एमटी निघून. आत्ताच येणार कस्टमर एवढं बकवाच होतं ना, झालाच ना असा. आठवड्यातून बाई 3 वेळा इंजवडीला येत असतोय. IT मध्येच आहे, तिथं ऑफिस आहे त्याचं. दरवेळेस येतोय येताना स्वतःची गाडी घेऊन. आणि आज डोकं माझं असं खात होता गाडीत बसल्यापासून सारखा, भैया आपको अगर नींद आ रही होगी ना तो आप गाड़ी रोक लेना, हम 10-15 मिनट है ना, तुम भी सो जाओ और मैं भी सो जाऊंगा और फिर निकल जाएंगे. असं त्यांनी कमीत कमी फुडमॉलला येईपर्यंत मला 6 ते 7 वेळा म्हटलं. शेवटी फुडमॉलला यायच्या आधीकडे त्याला म्हटलं, साहेब मला झोप नाही येत म्हटलं, माझं हे रोजचं काम आहे, मी तुम्हाला व्यवस्थित सेफली पोहोचवतो. त्यानं म्हटलं तुम्ही हे सारखं सांगून सांगून मला उलट अजून डिस्टर्ब करताय म्हटलं. इथे एकतर हायवेला गाडी चालवायचं का तुमच्याकडे लक्ष देत राहायचं म्हटलं. काय प्रॉब्लेम आहे म्हटलं तुमचा नक्की, काय सारखं सारखं तेच सांगत आहे. मग भाऊ म्हणतो, भैया वो गलती ऐसी हो गई, क्या हुआ 2 दिन पहले मैं मेरी गाड़ी से आ रहा था ऐसे सुबह सुबह के टाइम पे, और मेरे को ऐसे चालू रोड पे झपकी लग गई, तो इसी वजह से क्या हुआ मेरी गाड़ी एक जगह पे ठोक गई. अरे म्हटलं तुझी गाडी ठोकली म्हणून तू दुसऱ्याला कायला त्रास देतोय म्हटलं, आमचं हे रोजचं काम आहे म्हटलं. आणि मला वाटलं तर मग मी थांबेन गाडी ना बाबा, मला जर वाटलं बाबा झोप येते तर मी कुठेतरी थांबेन, तोंडावर पाणी वगैरे मारेन, फ्रेश होईल ना. हे तू सांगायची काय गरज आहे, मला वाटलं तर मी थांबतो ना. तुला तुझ्या जीवाच्या काळजीपेक्षा मला माझ्या जीवाची काळजी नाही का? मला पण माझा जीव आहे ना, माझा जीव मला प्याराच आहे ना. ठीक आहे, आता त्याचं बरोबर होतं, त्याला आलो अनुभव तसा वाईट, त्याच्यामुळे त्याचं सांगणं काम आहे. पण काही काही कस्टमर लय इरिटेट करतात, त्यांना एकदा सांगितलेली गोष्ट कळतच नाही अजिबात. सारखं 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 रिपीट तो तेच करत होता. अरे बाबा तुझ्यासोबत जाते ठीक आहे, होते बा अशा गोष्टी, आपण त्याला ऍग्री आहे, मी पण ऍग्री आहे. पण मी सांगतोय ना बाबा, नाही ठीक आहे माझा एक्सपिरियन्स तू घे ना बाबा, मला हाय डेली मी 24 तास गाडी चालवली तरी पण बाबा बिना झोपता 24 तास चालवली तरी मला डोलका वगैरे लागत नाही गाडी चालवताना कधीच, मी सांगतोय त्याला. पण काय बाबा डोकं खाल्लं शेवटी फुडमॉलला जरा त्याला झापला, मग जरा झाला व्यवस्थित. मग इथं आल्यावर ड्रॉप केल्या, मग म्हणतो हा भैया आप लेके आए अच्छे से. आणि नंतर मराठी बोलत होता तर मराठी नव्हता तो, पण त्याला येत होती मराठी. नंतर लागला मराठी बोलायला बरं का. वाशीला गॅस भरल्यावर मला म्हणत होता ते हवा नाही भरायची का हवा. मग मी म्हटलं मराठी मराठी येते का, हा म्हणतो येते थोडी थोडी. काय म्हणलं चांगलं आहे म्हणलं, बाहेरून आल्यात पण शिकल्यात मराठी, आम्हाला पण अनुभव अभिमान आहे तुमचा म्हटलं. नाहीतर बाकीचे बाईकांड कसे, नाही हमको नाही आता मराठी, हम नाही शिकेंगे, अशी गत राहते त्यांची. चला ठीक आहे, चांगला आज आपल्याला झालंय. येतानी पण सॅडांची पडली, त्याच्यामुळं आता जे करतात पुन्हा मुंबई त्यांना माहिती, सॅडांची बुकिंग जर असेल तर रेट किती भारी असतो, आणि इंटरसिटीचे असेल तर किती भंगार असतो. त्यानुसार अंदाज लावा तुम्ही किती झाले काय. जाताना आपले बऱ्यापैकी झाली अमाऊंट, येताना पण झाली. कॅन्सल केली बुकिंग, त्याचे आपल्याला 29 रुपये दिले, ते पण भेटले आपल्याला. कस्टमरने जाताना त्याचं पेमेंट ऑनलाईन होतं, त्यांनी आपल्याला टोलचे जे 320 रुपये, तर टोटल आपल्याला 350 रुपये दिले. 30 रुपये टिप मध्ये दिले त्यांनी. चालेल, आजचा दिवस आपला झाला, चांगला गेला. आता जाऊ झोपू जरा, वाजलेत आता 12. आता काय झोप 4-5 वाजेपर्यंत झोपू, त्याच्यानंतर बघू पुढलं कसं काय नियोजन काय होतंय. ठीक आहे चला, इथून मागं जसा सपोर्ट दिला तुम्ही तसा सपोर्ट देत राहा. आता हे काय होते, कधी कधी मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवायला टाइम नाही भेटत, त्याच्यामुळे आपल्याला हे डॅश कॅम मध्ये व्हिडिओ बनवावे लागतात. डॅश कॅमचा तो पण फायदा झालाय आपल्याला.
बा आपण ब्लॉग शूट करतोय जे, तर इमर्जन्सी टायमिंगला पण आपल्याला समजा ज्यावेळी टाइम भेटतच नाही, तर हे डायरेक्ट शूट आपल्याला त्याच्यातून डाउनलोड करून अटॅच करता येतात ब्लॉगमध्ये. त्याचा पण हा फायदा होतोय. तर चालेल, ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण इथं संपवतोय. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण, मग काय होते कसं काय तुम्हाला देतो मग आता उद्या अपडेट. चला, ठीक आहे, धन्यवाद.